तिवळालीत कमी दाबाने पाणीपुरवठा, महिलांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे. देवळाली कॅम्प येथील लांब रोड परिसरात मागील महिनाभरापेक्षा अधिक काळापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील बालगृह रोडवरील महिलांच्या शिष्टमंडळाने कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजभिये यांची भेट घेतली आणि या भागात कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. देवळालीतील लांब रोड भागात असलेल्या विठ्ठलवाडी, भीमवाडी, महालक्ष्मी मंदिर, ओमशांतीनगर, दस्तगीर बाबा रोड, भगवान हरी कृपा सोसायटी या परिसरात मागील काही वर्षात प्रचंड प्रमाणात इमारतीमध्ये वाढ झाली असल्याने मागणीनुसार पुरवठा करणारी यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यामुळे या भागातील उर्मिला गीते, राजश्री जाधव, सुवर्णा लांडगे, सारिका जाधव, मंदा मालुसकर, सुमन देवकर, ताराबाई निकम, लक्ष्मी निकम आदींसह महिलांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजभिये यांच्याकडे कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठा समस्येबाबत आपले गाऱ्हाणे मांडले. त्याचप्रमाणे या भागातील नागरिक पाणी भरण्यासाठी नळाला मोटारी लावून पाणी खेचत आहेत. त्यामुळे इतरांना अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होतो अशी तक्रार केली. तसेच नळाला इलेक्ट्रिक मोटारी लावून पाणी बेकायदेशीरपणे खेचणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिलांच्या शिष्टमंडळाने कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.